हाय गाईज, आज आपण बनवणार आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मेदूवडे आणि त्याचसोबत चटणी आणि सांबारसुद्धा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे 1/2 किलो उडदाची डाळ आणि मी ती रात्रभर भिजवून घेतली आहे. चटणी आणि सांबारसाठी मी इथे घेतला एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, शिजवलेली तुरीची डाळ घेतली आहे, 1 वाटी, 1 कप बारीक रवा घेतला आहे, राई, जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, गूळ पावडर घेतली आहे 2 चमचे, मिरची, कढीपत्ता, 1 शेवगाची शेंग घेतली आहे कापून आणि चिंच 2 चमचे. सगळ्यात आधी मी डाळ वाटून घेणार आहे. डाळ वाटताना पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आहे. डाळ मी छान बारीक वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता घट्ट अशी डाळ वाटून घेतलेली आहे. आता मी यात 1 कप रवा घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. इथे तुम्ही बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकता आणि बॅटर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ भिजवलेलं जे पाणी होतं तेच पाणी मी यात वापरणार आहे आणि आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंच पाणी घालून छानपैकी हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे बॅटर. हे बॅटर मी आता 1 तास तरी साईडला ठेवून देणार आहे. चला चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता खोबरं घालते, मिरची घालते, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याचप्रमाणे घाला, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालणार आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी आलं दाखवायचं विसरून गेले होते, तर तुम्हाला इथे आलंही घालायचं आहे चटणीमध्ये आणि डाळसुद्धा घालते. चटणी छान वाटून झालेली आहे. चला आता फोडणी देऊया. फोडणी द्यायसाठी मी 1 छोटा चमचा तेल तापत ठेवलं होतं, त्यात मी छोटा चमचा राई टाकलेली आहे आणि राई छान तडतडली की कढीपत्तासुद्धा घालणार आहे. चटणी टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी थोडंच पाणी घालणार आहे, तुम्हाला लागेल तेवढं पाणी घाला. अशाच प्रकारे आपली चटणी तयार आहे. तर चला आपण सांबार बनवून घेऊया. सांबार बनवण्यासाठी मी 1 मोठा चमचा तेल तापत ठेवलेलं, त्यात मी राई टाकते, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो. हे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही भोपळ्याचे कापसुद्धा घालू शकता. चिमूटभर हिंगसुद्धा घालते. आता तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. मी ते 1 बेडगी मिरची घालते, तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. अर्धा छोटा चमचा हळद घालते, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा सांबार मसाला. हे छान परतून घेऊया आणि यात मी 1 वाटी शिजवलेली डाळ घालणार आहे. डाळ छान मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. आता यात मी पाणी घालणार आहे. 1 वाटी डाळसाठी मी इथे 3 ते 4 कप पाणी वापरणार आहे. हे छान मिक्स करून घेऊया. ह्यात मी शेवगाच्या शेंगाचे तुकडे टाकणार आहे, चवीनुसार मीठ,
हे छान मिक्स करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आलेली आहे. आता यात मी चिंच घालते आणि गुळाची पावडर सुद्धा. तुमच्याकडे साधा गूळ असेल तरी चालेल. अशाच प्रकारे आपला सांबारसुद्धा तयार आहे. तर चला वडे तळून घेऊया. वड्याचं पीठ मी 1 तास तरी बाजूला ठेवलेलं. तर तुम्ही बघू शकता वड्याचं पीठ सॉफ्ट झालेलं आहे. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहिल्या पद्धतीने वडे कसे पाडायचे हे मी दाखवणार आहे. तर इथे मी थोडा पाण्याचा हात घेते. आपल्याला जेवढ्या आकाराचा वडा हवा आहे तेवढं पीठ आपण हातामध्ये घेणार आहे आणि मध्ये मी होल पाडून घेते. तेल तापलेलं आहे. चला वडा सोडून घेऊया. वडा आपल्याला अलगद हाताने तेलात सोडून घ्यायचा आहे. दुसऱ्या पद्धतीसाठी मी इथे मोठा चमचा घेतलेला आहे. त्याला मी थोडं पाणी लावून घेते. त्याच्यावर आपण वड्याचं पीठ ठेवूया आणि पाण्याच्या बोटाने मध्ये होल पाडून घेऊया. वडा आपल्याला अलगद तेलात सोडून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे पण वडे तळून घेते. दोन्ही बाजूने छान असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. चला हे वडे काढून घेऊया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल. क्रिस्पी असे मेदू वडे तयार आहेत. तर नक्की घरी बनवून बघा.